तू मग तसा हायचंच ना तू. मी तसा आहे तसा आहे मी. पण ते सोड, कशाला सकाळ सकाळी आलास तोंड दाखवायला मला? अरे तात्या साहेब येणार बंगल्यावरती, त्यांना भेटायला जायचं आपल्याला. अरे ते विसरलोच की मी. ते वाजले बघ. अरे उशीर झाला. बरं एक काम कर, तू खाली थांब, मी आवरून आलो. आणि लॅपटॉप घे सगळं लगेच. चल 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 उठ. दीदी, अगं काय करतेस? काय म्हणजे? नाश्ता करते आपल्यासाठी. नाश्ता बिष्टा करायची काहीच गरज नाही. तुझा आराम कर, मी करते सगळं. आमरे दे, मला सवय आहे आणि मला कंटाळा आला घरात बसून. दीदी, माहेरपणासाठी आलेस ना 2 दिवस, मग गप्प आराम कर की. सासरी गेल्यावर परत सगळी कामं करायची. मी करते सगळं, जातो. मग तिथं बी करीन, मला आवडते काम करायला. दीदी मी करते म्हणलंय ना, तुझा आराम कर बरं. आमरे मी तुझी मोठी बहीण आहे आणि इकडे माझ मोठी बहीण होतीस, आता तुझं लग्न झालंय, त्यामुळे तू सत्यदाजींची बायको झाली आणि हे घर तुझं माहेर. या घराची लेक आता मी आहे की नाही, त्यामुळे हितली सगळी कामं मी करणार. हा, काय ग, एक कांदा चिरताना ढसाढसा रडायला येते. दे इकडं शानेस. मी ना फोलकटे ठेवीन डोक्यावर आणि मग कांदा चिरीन. तू नको मला शिकू, तू जा बरं इथनं. आमरे आगोपणा बाज झाला, मला काम करू दे. नाही बर का, मला आई वरडेल बर का तुझ्यामुळे तू काम केलीस तर. आईला काय सांगायचं ते मी सांगेन, हाताला लागेल आवृत्त दे. मी करणार म्हटलंय ना, दे इकडं. हे आमरे, अगं काल एवढं मारलेस ती बास नाही, आता काय जीव घेतीस का? मंजू, आमरे, तुम्ही दोघी बी राहून द्या, मी करते समज. काही गरज नाही, करतो आम्ही. आणि असं बी आमचा काही विश्वास नाही तुझ्यावर. उगाच जेवण बनवशील आणि त्यात काहीतरी मिसळशील, आमचं कायमच काटा काढशील. त्यापेक्षा राहू देत. बया 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 बया, म्हणजे एकदा कानफाट्या म्हणलं की म्हणलं आहे का नाही. अग काल रातच्याला त्या सत्याने हिने मला एवढं बदललंय, तरी बी मी वाईस तरी मनात राग ठेवला का? किती मोठं मन करून तुम्हाला मदत करायला आली का नाही. मला नको तुझी मदत बिदत काय, जा तू बाहेर. मंजू, अग एवढं 2 याला मला अद्दल घडल्या, तरी बी मी परत त्याच चुका करीन का सांग बरं. अगं मला योग तर संधी देऊन बघ माझी चूक सुधारायसाठी. आणि मी करते. सोड मी करते. नको सोड, मी करते. हिच्या मगरीच्या अश्रूंना लगेच कळून येतात. आता एवढी नाटकं करतीच आहे तर तोंडावर पाडायला काय हरकत आहे. हिच्याकडनं आईची आणि दिदीची चांगली सेवा करून घेते. तुझा बाहेर, आम्ही करतो जे करायचं. अगं करते की, सोड. खरंच दीदी, अगं आत्ती म्हणते ना, तिला करायची इच्छा आहे काम म्हणून, करू देत की तिला. आमरे शांत बसा, सोडा ते. दीदी मी म्हणते ना, अरे बघ बिचारी एवढी सॉरी म्हणत्या, तिला एक संधी द्या म्हणत्या, तर देऊन बघ की एक संधी. आत्ते आज सगळी कामं तू करा. बाजूला तू जरा. काही गरज होती ग तुला आगोपणा करायची? माझं मी करत होते ना काम. आमरे सत्यानं मला ताकीद दिली, अजिबात आत्याला जवळ करायचं नाही आणि तिच्या हातचं काय खायचं बी नाही. एवढंच आहे ना दीदी, मी ठेवते की तिच्यावर लक्ष, तिला काहीच वाईट करू देत नाही, बरोबर लक्ष ठेवते ह्या बाईवर. पण सगळंच घरातलं काम मी तिच्याकडनं करून घेते की नाही बघस. आमरे काय गरज आहे पण? तुला काय करायचंय, मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. बघ आई पण उठली नाही बराच वेळ झालं, आज लय उशीर झाला तिला उठायला. जातो आईकडं. जा म्हणलं ना, हिच्याकडे बघते मी, तू जा.
घ्या एक कडक आल्याचा चहा बनव. मम्मी म्हणून मग मला तू लई आवडतीस बघ. केलंच तू शेवटी पोहे. नाही मम्मीच्या नाश्त्यात नाच नाही करायचा. असली हाताला तयार मम्मीच्या जगात भारी वर्ल्ड फेमस नाश्ता. पण जयदीपराव काय पण म्हणा, ह्यो महिना लय भारी गेलाय. मी सत्याचं लग्न झालं आणि तू गुढी पाडवा तर आपण दणक्या साजरा केला. काय जयदीपराव? हो. आता तुम्ही जी काय ती बर्फी दिली की नाही आत्याबाईंना, कडू झार. हा वय वय मम्मीनं तर माहित असून बी त्यांनी ती बर्फी खाऊन उगाच स्वतःच तोंड कडू करून घेतलं तर तिखट तोंडाला कडू चव. छान लागलं ना आता शेंगा. बलम्या, तुमचं निवडणुकीचं काम कसं सुरू आहे? म्हणजे आपल्या वार्डातनं कुणाला तिकीट मिळणार हे काय कळलं का? नाही ते काय अजून काय कळलं नाही. पण आता फक्त पक्षाचा प्रचार चालू आहे. बर, पण तसं नाही. म्हणजे जिथं पुरुष उमेदवार असतील, जिथं महिला उमेदवार उभारणार असतील, तिथं असं तडफदार काम करणारं खमक नेतृत्व असं म्हणून तात्यासाहेबांनी काहीतरी विचार केला असेल की, म्हणजे त्यांच्या डोळ्यात असणार की कोणीतरी. नाही तसं काय बोललं नाही का तसं. पण समजा महिला आरक्षित जागा पडली तर मला काय वाटतं माहितीये का, असं तडफदार आणि असं रुबाबदार महिला एकच मम्मी. कोण रे बलम्या? तुला माझे तोंडून नाव ऐकायचं असेल ना, सांगतो. तर ती महिला आहे कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. अगं तुझ्या सुनबाई. अबघ अजून साकारात नाव फेमस आहे, त्यात सत्याची बायको म्हणलं तर वेगळाच रिस्पेक्ट ना अजून. मम्मी तुला आनंद झाला ना? नाही बरोबर बोलला बघ एकदम तू. दुसरं कोणी असू शकत नाही ना असं म्हणायचं होतं मला. माझ्या डोळ्यासमोर पण एकदम तिचंच नाव आलं बघ. कसं आहे, मंजिरी जरी शांत वाटत असली की नाही तरी गरजेला एकदम खमकी होती ती. आता नाही का तूच म्हणलास का शौर्य पदक मिळालं, तात्यासाहेबांचा जीव वाचवला. मी तर म्हणते का नाही, राष्ट्रपती पुरस्कार तिला मिळाला पाहिजे होता बघ खरं तर. अरे वा, आज काय सकाळ सकाळीच वाघमारांचं कौतुक चाललंय, ते बी चक्क मम्मीचं तोंडून. काय विषय? अरे मम्मी विचारत होती का, जिथं महिला आरक्षित जागा आहे ना तिथं तात्यासाहेब नजरेत कोण महिला आहे. तर आमच्या दोघांच्या डोळ्यासमोर एकच नाव आलं, वाघमारे. वाघमारे हायतच भारी. मी तुला सांगतो, त्या कधी कधी भोळ्यासारखं वागतात, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा वाघीण बनतात वाघीण. आणि त्यांच्या फक्त माझ्या सोबत असण्यानं माझी हिंमत दुप्पट होत्या. त्यामुळे वाघमाऱ्यांचा विषय लय हार्ड आहे. हा आम्हाला माहितीये त्यांचं विषय भारी असतोय ते. पण आता समोर ठेवलेला नाश्ता करणार आहेस का मंजुवाणीचं कौतुक करूनच पोट भरणार आहे तुझं? मम्मी बघितलं का, मग इथं घरात तुमची जागा घेतली तर घेतलीच आहे. आता राजकारणात तुमच्या वरचा ठरायला लागला ना तर अवघड बघा. तात्यासाहेब आधी त्यांना लेख मानतात.